सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर आज आपण लग्नाच्या पंक्तीत गावाच्या साईडला बनवली जाणारी चवळी बटाटा रस्सा भाजी बघणार आहोत. तर पटकन सुरुवात करूया रेसिपीला. इकडे मी कुकरमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे, थोडंसं हिंग घालून फोडणी करून घ्यायची आहे. आता यामध्ये एक कांदा घेतला आहे आणि एक मीडियम साईजच्या बटाट्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. सोबतच हळद घालायची आहे आणि मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. आता मिरची पावडर आधी आपल्याला 1 मिनिटभर तेलावरती छान परतून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. जर रस्सा भाजी असेल तर त्याला तर्री सुद्धा खूप छान येते. 1 मिनिटभर आधी तेलावरती आपल्याला मसाला गॅस कमी करून परतून घ्यायचा आहे. आता यानंतर इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालत आहे. या वाटणाची रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. नक्की चेक करून बघा. एक आठवड्याभरासाठीचं हे वाटण तुम्ही आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि अगदी घाईच्या वेळेत असं कुठल्याही कडधान्याच्या भाजीमध्ये खूप छान चव येते याची. तर वाटण सुद्धा आपल्याला तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा कच्चटपणा पूर्णपणे निघून जातो. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे बाजूला. एकदा पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भिजवलेली चवळी. ही चवळी मी 7 ते 8 तास भिजवून घेतलेली आहे. ती सुद्धा याच्याबरोबरती 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करायची आहे. म्हणजे चवळीला सगळा मसाला व्यवस्थित लागला जाईल. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर भाजी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाणी तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे. कोणत्याही कडधान्याच्या भाजीला तुम्ही हे वाटण अगदी सहज वापरू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे भाजी. गॅस फास्ट करून भाजीला एक उकळी येते असं दिसलं की लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्यांमध्ये चवळी छान शिजली जाते. पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतरच कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं आहे. तर बघा छान अशी आपली चवळी बटाटा रस्सा भाजी ही तयार झालेली आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ मी केलेली नाहीये. पाण्याचं प्रमाण थोडंसं कमीच वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर ही इकडे आपली चवळी बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.